सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी 5 वाजता प्रचाराची वेळ संपत आहे. पण खरा प्रश्न आहे की या प्रचारामध्ये लोकशाही जिंकली की पैशांनी लोकशाही विकत घेतली? गेल्या काही दिवसात आपण पाहिलं असेल, आश्वासनांची खैरात झाली, आरोप प्रत्यारोपांची धुलाई सुद्धा झाली, एकमेकांची उनीधुनी मोठ्या प्रमाणामध्ये काढण्यात आली. सगळी ऊर्जा याचसाठी खर्च झाली. पण विकास कुठे आहे? पुढील 5 वर्षात स्पष्ट विजन कुठल्या पक्षानं मांडलेलं आहे? पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, सुरक्षितता या मूलभूत प्रश्नांवर कोणताच पक्ष ठोस भूमिका मांडू शकलेला नाही. त्याऐवजी काय झालंय? हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, हिंदू विचारधारा, महाराष्ट्र कोणाचा, याच विषयांवरती सभा रंगल्या, घोषणा गाजल्या. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय. मराठी माणसाचा टक्का कमी होतोय. महाराष्ट्र, मुंबई, गुजरात या प्रश्नांवरती आवाज उठवला गेला. खरं आहे ना? हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा जरी असला तरी सुद्धा तो दुर्लक्ष करण्यासारखा सुद्धा नाही. पण प्रश्न हा आहे की महानगरपालिकेची निवडणूक आहे की युद्धाची भूमी आहे? आजचं राजकारण पाहिलं तर पक्षफोडी, निष्ठावंतांची गळचेपी, आयाराम गयारामांची गर्दी, विचारांपेक्षा व्यवहार मोठा झालेला आहे. खरं आहे का खोटं आहे? पटतंय ना तुम्हाला? राजकारण आता सोपं राहिलेलं नाही. सामान्य माणसाचं ते बिलकुल राहिलेलं नाही. सत्य आज प्रत्येक सुज्ञ नागरिकाच्या लक्षात येत आहे. बांधवांनो, फक्त 2 दिवसांवरती आता मतदान येऊन टेपलेलं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी निकाल सुद्धा आहे. आता रात्र वैऱ्याची रात्र आहे. या रात्रीत खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक उलाढाल सुद्धा होते. पुण्यासारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या महानगरामध्ये मताला 5,000 रुपये रेट फुटलेला आहे, भाव फुटलेला आहे. पैशांचा अक्षरशः पाऊस पडतोय. अचानक पावसात उगवलेल्या अधिकृत उमेदवार रूपी छत्र्यांना निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ वाटतोय, बाजार वाटतोय. मतदाराला गृहीत धरलं जातंय. मतदाता मात्र हतबल झालेला आहे. त्याला काहीच कळत नाही, काहीच सुचत नाही. मतदान करावं तर कोणाला करावं तो द्विधा मनस्थितीमध्ये आहे. त्याला गुमराह केलं जातंय. मतांची बोली लावली जात आहे, मताची किंमत ठरवली जात आहे. दादा हो, मतं विकली जात आहेत असा माझा सरळ सरळ आरोप आहे. मतं विकत सुद्धा घेतली जात आहे. विचार पायाखाली तुडवले जात आहेत. आता विचार आचार काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी एवढंच ऐकायला मिळत आहे. सर्व काही अंधाधुंद खुलेआमपणे सुरू आहे. लोकशाही नागवली जात आहे. लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहे. लोकशाहीचे वस्त्रहरण दिवसा ढवळ्या सुरू आहे. तरी सुद्धा हाताची घडी, तोंडावरती बोट, बघ्याची भूमिका, कोणीही बोलायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. आचारसंहिता, पोलीस प्रशासन, निवडणूक आयोग हे सगळं फक्त आणि फक्त नावापुरतंच शिल्लक आहे. बघ्याची भूमिका घेऊन सगळे गप्प बसलेत. कायदा, संविधान आज फक्त कागदावरतीच उरलेला आहे. सुज्ञ नागरिक काहीच बोलायला तयार नाही. कायदा पाळणारा सुशिक्षित वर्ग, ज्याला आपण म्हणतो ना सुशिक्षित नागरिक, तोही फक्त बघ्याची भूमिका घेतोय. कळतंय पण वळत नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणतात ना, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये सुरू आहे. ती तंतोतंत या निवडणुकीला लागू होत आहे. आज रात्री अपरात्री दरवाजे थोटवले जातात, चिठ्ठ्या दिल्या जातात. घरात किती मतं आहेत त्याच्या हिशोबानं पैसे सुद्धा वाटले जातात. सगळीकडे गोंधळ आणि गडबडीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अफवांना तर पेव फुटलेले आहे.
या प्रभागात एवढे वाटले गेले, त्या प्रभागात तेवढे वाटले गेले, इकडचा भाव एवढा, तिकडचा भाव तेवढा. नुसत्या चर्चांना दादा हो उधाण आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ना मनामध्ये खंत निर्माण होते, मनात प्रश्न निर्माण होतो, लोकशाही अशानं जिवंत राहील का? आपण नेहमी म्हणतो नेते तुपाशी, जनता उपाशी, पण यावेळी मात्र चित्र उलट आहे. आज मतदार तुपाशी दिसतोय आणि नेता उपाशी असल्याचा देखावा निर्माण करतोय. पण हे तात्पुरतं आहे बांधवांनो, तात्पुरतं. 5,000 रुपयात विकलेलं मत 5 वर्षांची गुलामी घेऊन येईल. आज मिळालेला पैसा उद्या खर्च सुद्धा होईल. पण विकासाचं काय? रस्त्यात खड्ड्यात माणूस हरवला जातोय, पावसाच्या पाण्याचं नियोजन नाही, गटारी तुंबलेल्या आहेत, महागाईचा आगोडंब हुसळलेला आहे. खरंय का खोट आहे? शिक्षण भरमसाठ महाग झालंय, नोकऱ्या नाहीत, पिकाला हमीभाव नाही, बेरोजगारी वाढत चालली, गुन्हेगारी वाढत चालली. जबाबदार कोण आहे? सत्ताधाऱ्यांना उत्तर द्या. याचा विचार सुद्धा केला पाहिजे. पुढची 5 वर्ष आपण अंधकारामध्ये स्वतःला ढकलतोय. लोकशाहीचा आपण हातानं गळा घोटतोय हे आपल्या अजून लक्षात येत नाही. या उमेदवारांच्या पुढे कोणतेही विजन नाही, विकासाचं सूत्र नाही. फक्त आणि फक्त लुटालूट करण्यासाठी यांना नगरसेवक पद हवंय. यांना कशासाठी हवंय? एकमेकांची जिरवण्यासाठी यांना नगरसेवक पद हवंय. स्वतःला रुबाबात मिरवण्यासाठी यांना नगरसेवक पद हवंय. यांना लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवायचे नाहीत, त्यांना लोकसेवक व्हायचं नाही. त्यांना फक्त महानगरपालिकेवरती, तिजोरीवरती दरोडे टाकायचे आहेत, तिजोऱ्या लुटायच्या आहेत, स्वतःची घरं भरायची आहेत, प्रशासनाला हाताला धरून जनतेच्या मुंडक्यावरती बसायचं आहे, हुकुमशाही गाजवायची आहे. म्हणून बांधवांनो, आपण विकासाच्या मुद्द्यावरती मतदान केलं पाहिजे. वेळ आली आहे बदल घडवायची, वेळ आलेली आहे बदल घडवण्याची. म्हणून झोपू नका, झोपून राहू नका, जागे व्हा, बदल घडवा. सरकारी दवाखान्यात मोफत उपचार, औषध न मिळाल्यावरती आपली कशी फजिती होते ती जरा आठवा. आपल्या मुलांना शाळेत ॲडमिशन मिळत नाहीत त्यावेळेस आपली काय फजिती होते ती जरा आठवा. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना ज्यावेळेस महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत औषधं मिळत नाहीत, सुविधा मिळत नाहीत, ते जरा आठवा. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरावे लागणारे बिल आणि डोळ्यात येणारे पाणी ते जरा आठवा. मग ईव्हीएम मशीनवरची बटन दाबायला ज्यावेळेस जाताल त्यावेळेस 2 मिनिटं कोणाला मतदान करायचं हे जरा ठरवा. मतदान हा उत्सव आहे, पवित्र मत विक्रीसाठी बिलकुल नाही. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या ओरडण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला राहणार नाही. स्वातंत्र्यावरचा तो एक घाला आहे, हा लोकशाहीचा खून आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आज प्रत्येक नागरिकाने ठरवलं पाहिजे. मत विकायचं नाही हा विचार प्रत्येकानं निश्चय केला पाहिजे. विचार घाण ठेवायचा नाही आणि लोकशाहीला पैशांपुढं झुकू द्यायचं नाही. हीच खरी मतदानाची भूमिका असली पाहिजे, हीच खरी लोकशाहीची लढाई सुद्धा असली पाहिजे. या सर्व सारासार गोष्टींचा आपण विचार करावा अशी विनंती आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत मित्रांनो.